Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 1 rational and irrational numbers. तर मुलांनो, हे आधी आपण चॅप्टर नंबर 1 चे 2 व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी बनवलेले आहेत. फर्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला ह्या चॅप्टर बद्दल इंट्रोडक्शन माहिती दिलेली आहे आणि सेकंड लेक्चर व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण सॉल्व करून दिलेला आहे. ज्या मुलांनी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स दिलेले आहेत, तिथून तुम्ही बघू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आतापर्यंत, जे नवीन मुलं असतील चॅनलवरती, त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचणार. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन फर्स्ट तुमच्यापर्यंत येतील. ओके, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहे. पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला 10 एक्झाम्पल दिलेले आहे. 10चे 10 एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सॉल्व करून देणार आहे. तुम्ही फक्त केअरफुली लक्ष द्यायचं आहे. ओके, बघा, कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. काय म्हटलं याच्यामध्ये? कंपेअर करायचं आहे. कंपेअर करणे म्हणजे काय? तुलना करणे. दोन नंबर्स मध्ये आपल्याला तुलना करायची आहे. मग जे पण आपल्याला इथे नंबर्स दिसतात हे सगळे रॅशनल नंबर्स दिसतात इथे सर्व. मग रॅशनल नंबर मध्ये आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की रॅशनल नंबर काय असतात, की त्याच्यामध्ये प्लस मायनस आणि झिरो नंबर पण असतो, प्लस मायनस नंबर असतो आणि फ्रॅक्शन वाला नंबर पण रॅशनल नंबर मध्ये येतो. ठीक आहे, आता फर्स्ट एक्झाम्पल दिलेले बघा इथे -7 अँड -2. मग कोणता ग्रेटर आहे आणि कोणता स्मॉलर आहे असं आपण कसं ओळखणार? तर तुम्हाला हे नंबर लाईन वरून समजायचं आहे. नंबर लाईन वरून समजले ना तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे. ठीक आहे, बघा, नंबर लाईन तुम्हाला सर्वांना आतापर्यंत माहितीच असणार आहे की नंबर लाईनच्या मधोमध काय असतो? झिरो. आणि झिरोच्या राईट साईडला काय असतात? प्लस डिजिट असतात. ओके, सर्वांना माहिती आहे की झिरोच्या राईट साईडला प्लस डिजिट असतात नंबर लाईन वरती आणि झिरोच्या लेफ्ट साईडला मायनस डिजिट असतात नंबर लाईन वरती. ओके, तर आता ह्या डिजिट वरून आपल्याला हे गोष्ट समजून घ्यायची आहे की हे जे रॅशनल नंबर्स आहे हे ग्रेटर आहे की स्मॉलर आहे, कोण कोणापेक्षा ग्रेटर आणि कोण कोणापेक्षा स्मॉलर आहे. अशा प्रकारे आपल्याला नंबर लाईन राईट करून घ्यायची आधी. आता बघा, इथे -7 आहे आणि इथे -2 आहे, म्हणजे आपल्याला या इकडे -2 आणि -7 मध्ये कंपॅरिझन करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे की हा झिरो आहे, झिरोपेक्षा जो ग्रेटर नंबर असतो तो पॉझिटिव्ह वाला नंबर ग्रेटर असतो. ठीक आहे, झिरोपेक्षा जो ग्रेटर आहे तो पॉझिटिव्ह वाला नंबर ग्रेटर असतो आणि नेगेटिव्ह वाले सगळे जे नेगेटिव्ह नंबर्स असतात ते झिरोपेक्षा स्मॉलर नंबर असतात. म्हणजे हे दोन्ही नंबर झिरोपेक्षा काय असणार आहेत? स्मॉलर असणार आहेत. मग या ठिकाणी आपण एक ऑब्झर्वेशन केलं तर -1 हा झिरोपेक्षा काय आहे? स्मॉल आहे. आणि इथे -2 हा -1 पेक्षा स्मॉल आहे. ओके, म्हणजे हे इकडे काय होत जाते? यांची हे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये जातात. म्हणजे आता इथे बघा, -3 हा -2 पेक्षा स्मॉलर, -4 हा -3 पेक्षा स्मॉल, -5 हा -4 पेक्षा स्मॉल, -6 -5 पेक्षा स्मॉल आणि -7 -6 पेक्षा स्मॉल आहे. ओके, आणि आणखी मी इकडे राईट करत गेले नंबर तर ह्या नंबरपेक्षा स्मॉल नंबरच असणार आहेत. मग आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे -7 आणि -2 मध्ये. मग -7 हा काय असणार आहे? स्मॉलर असणार आहे ऑब्व्हियसली -2 पेक्षा. ओके, आता तुम्हाला समजलं असेल छान. म्हणजे या ठिकाणी काय आहे? -7 हा -2 पेक्षा स्मॉल आहे. आन्सर मध्ये काय लिहायचं? मग आपल्याला आन्सर मध्ये लिहायचं आहे -7 इज स्मॉलर दॅन -2. हे असं आपल्याला आन्सर राईट करायचं आहे. नेक्स्ट बघूया आपण. आता इथे बघा, इथे 0 दिलेला आहे, इथे -9/2 दिलेला आहे. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की झिरोपेक्षा जो मायनस वाला नंबर असतो, मायनस वाला नंबर हा झिरोपेक्षा कधीही स्मॉल असतो. मग ह्या ठिकाणी आपल्याला बघितल्याबरोबर समजते की हा मायनस नंबर आहे आणि या ठिकाणी इथे हा 0 आहे, म्हणजे हा जो मायनस वाला नंबर आहे हा झिरोपेक्षा कसा असणार आहे? स्मॉल असणार आहे. म्हणून इथे आन्सर मध्ये काय लिहायचंय तुम्हाला? 0 इज ग्रेटर दॅन -9/2. अशा प्रकारे तुमचा आन्सर येणार. आणि नेक्स्ट बघा, आता इथे आपल्याला दिलेला आहे -8/7. 8/7 हा प्लस आहे की मायनस आहे? तर या ठिकाणी आपल्याला हा प्लस दिसतोय आणि या ठिकाणी आपल्याला 0 दिलेला आहे, म्हणजे प्लस वाला नंबर. मी आता तुम्हाला सांगितलं होतं जे प्लस वाले नंबर्स असतात हे झिरोपेक्षा ग्रेटर असतात, म्हणजे मोठे असतात. मग हा प्लस आहे तर हा झिरोपेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून 8/7 इज ग्रेटर दॅन 0. ओके, नेक्स्ट आता 4 नंबर पण तुम्हाला याच मेथडने करायचंय. बघा, इथे काय दिलेलं आहे? -5/4 आणि इकडे दिलेला आहे 1/4. मग या ठिकाणी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट साईनकडे लक्ष द्यायचं आहे की मायनस साईन आहे का प्लस साईन आहे ह्या फ्रॅक्शनला. तर ह्या एक फ्रॅक्शनला आपल्याला इथे मायनस साईन दिलेला आहे आणि एक फ्रॅक्शन इथे प्लस दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मायनस हा
प्लसपेक्षा कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे। बघा इथे हा जो मायनस आहे हा 0 पेक्षा स्मॉल असतो, तर प्लसपेक्षा तर स्मॉल असणारच आहे, म्हणजे मायनस साईन जे आहे, मायनस जो फ्रॅक्शन आहे तो प्लस फ्रॅक्शनपेक्षा स्मॉल असणार आहे। म्हणजेच काय येणार आहे याच्यामध्ये, -5/4 इज स्मॉलर दॅन 1/4। आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्याचे जे डिनॉमिनेटर आहे हे डिनॉमिनेटर आधी बघायचं आहे की सेम आहे की डिफरंट आहे, तेव्हाच आपण अशा प्रकारच्या फ्रॅक्शनमध्ये कंपॅरिझन करू शकतो। जर समजा डिनॉमिनेटर हे फ्रॅक्शनचे सेम असणार आहे तर फक्त तुम्हाला न्यूमरेटरवरून डिसाईड करायचं आहे स्मॉल आहे का ग्रेटर आहे, आणि इथे साईन पण तुम्हाला बघायचं आहे प्लस आहे की मायनस आहे। साईनवरून पण तुम्ही लक्षात घेऊ शकता की मायनस साईनवाला जो डिजिट असतो तो प्लस साईनवाल्या डिजिटपेक्षा कसा असतो, स्मॉल असतो, म्हणून इथे काय आलेले आहे -5/4 हा स्मॉलर आहे 1/4 पेक्षा। आता जर समजा इथे डिनॉमिनेटर डिफरंट आले तर आधी त्या डिनॉमिनेटरला आपल्याला सेम करायचं आहे आणि नंतर आपल्याला तिथं कंपॅरिझन करायचं आहे। ओके, याच प्रकारे आता आपण 5 नंबरचे एक्झाम्पल बघणार आहे। आय होप तुम्हाला हे चारीचे चारी एक्झाम्पल लक्षात आले असणार आहे। नंबर 5 मध्ये तुम्हाला दिलेला आहे 40/29 141/29। तर आता या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपण असं लक्षात घेऊ शकतो की आधी आपल्याला काय करायचं, डिनॉमिनेटर बघायचे आहे। जे पण काही तुम्हाला असे फ्रॅक्शनमध्ये देणार आहे नंबर्स, तर त्या फ्रॅक्शनच्या आधी तुम्हाला डिनॉमिनेटर बघायचे आहे की सेम आहे की डिफरंट आहे। या ठिकाणी दोघांचं डिनॉमिनेटर आपल्याला 29 हा सेम दिसून येतो आहे, म्हणून आपण इथे हे जे न्यूमरेटर आहे दोघांचे ह्यामध्ये कंपॅरिझन करणार आहे सरळ सरळ। आता दुसरी गोष्ट, फर्स्ट आपण काय केलं, डिनॉमिनेटर बघितला सेम आहे की डिफरंट आहे, तर सेम आहे, म्हणजे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायची आवश्यकता नाही आहे। आणि नेक्स्ट तुम्हाला बघायचे की कोणत्या फ्रॅक्शनमध्ये किंवा कोणत्याही नंबरमध्ये साईन आहे का आलेला, तर यामध्ये कोणतेही डिफरंट साईन आलेले नाहीत, दोघांना काय आहेत, प्लस साईन आलेले आहेत, म्हणून आपण न्यूमरेटरवरून डायरेक्ट आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो। म्हणजे या ठिकाणी जो 40 आहे, 40 हा 140 पेक्षा कसा आहे, स्मॉल आहे, हे तुम्हा सर्वांना ओळखता येते आता, म्हणजे 40 इज लेस दॅन 104 आणि इथे 29 आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे काय येणार मग 40/29 इज लेस दॅन 141/29। ओके, आय होप समजत आहे तुम्हाला। नंतर 6 नंबरचा तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेला आहे -17/20 -13/20। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की जे डिनॉमिनेटर आहे ते पण आपल्याला सेम दिलेलं आहे, पण या ठिकाणी तुम्हाला दोन्ही नंबर कसे दिलेले आहे, मायनसमध्ये दिलेले आहे। प्लसमध्ये जर आपल्याला दिले असते तर आपण इझिली त्यात कंपॅरिझन करू शकतो, पण आता इथे मायनसमध्ये दिलेले आहे। मग मी तुम्हाला आधी नंबर लाईन काढून दाखवली होती, मग नंबर लाईनमध्ये आपण जसं जसं मागे मागे नंबर जात असतात, सपोज 1 पासून 2, 2, 3, 4, 5, 6 असे मागे नंबर जात असतात, तसे ते स्मॉल होत जात असतात। म्हणजेच हा -13 काय आहे, ग्रेटर आहे 17 पेक्षा। म्हणजे प्लस मध्ये कसं असतं, जेव्हा यांना प्लस नंबर असेल हे, तर प्लस मध्ये 17 हा ग्रेटर असतो, पण दोन्ही संख्येला जर मायनस साईन आलेले असणार तर त्यात काय असते, अपोजिट असते। म्हणजे इथे काय सांगितले, इथे काय झालेलं आहे, मग हा -17 हा स्मॉल आहे -30 पेक्षा। मग इथे आता आन्सर मध्ये लिहायचं आहे -17/20 इज स्मॉलर दॅन -13/20। ओके, समजलं आता तुम्हाला। आता परत एकदा सांगते बघा, जो पण काही मायनस आहे, दोन्ही संख्येला जर मायनस तुम्हाला दिलेलं असणार आहे तर नंबर लाईनमध्ये जो ग्रेटर तुम्हाला दिसत आहे पण तो काय असतो ॲक्च्युलीमध्ये, तो स्मॉल असतो का, कारण की दोन्ही साईडला मायनस आहे, म्हणून इथे -17/20 इज लेस दॅन -13/20 आलेला आहे। ओके, 7 नंबरचं सांगितलेलं आहे 15/12 अँड अदर सांगितलेलं आहे 7/16। मग या ठिकाणी जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपला डिनॉमिनेटर काय दिसतो इथे, 12 and 16। मग 12 आणि 16 हे सेम आहे का, नाही, हे डिफरंट आहे। मग आधी आपल्याला डिनॉमिनेटरला काय करायचं, सेम करून घ्यायचं आहे। तर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी तुम्हाला दोन्ही संख्याचा एलसीएम काढावा लागेल, दोन्ही संख्यांमधील लोएस्ट कॉमन मल्टिपल। म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल कसं काढत असतो, मग आपण जे हा 12 आहे, 12चा टेबल लिहायचा आहे तुम्हाला आणि 16चा टेबल लिहायचा आहे। जोपर्यंत दोघांच्या टेबलमध्ये सेम नंबर येत नाही तोपर्यंत लिहत जायचं आहे। ओके, 16 × 16, 16 × 32 अँड 16 × 48। म्हणजे दोघांमध्ये सेम नंबर येईपर्यंत आपल्याला टेबल लिहत जायचं आहे, ना की तुम्हाला पूर्णचे पूर्ण टेबल तुम्ही राईट नाही केले इथे तरीही चालेल,
फक्त तुम्हाला दोघांमध्ये सेम नंबर येईपर्यंत टेबल राईट करायचं आहे आणि इथे 48 आला, इथे 48 आला, मग तुम्हाला ह्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं असते सेपरेटली दोन्ही फ्रॅक्शनला. फर्स्ट ऑफ ऑल आपण 15/12 घेतला तर इथे 12 आहे म्हणून आपण 12च्या टेबलमध्ये बघायचं की 48 हा नंबर सेम आलेला आहे दोघांच्या टेबलमध्ये, म्हणून 48 किती नंबरला येतो 1 2 3 4, मग 4 नंबरला येतो म्हणून आपल्याला इथे 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग जेव्हा आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला न्यूमरेटरला पण त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं असते. आता नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे ते 7/16. मग 16च्या टेबलमध्ये 48 किती नंबरला आलेलं आहे बघा 1 2 3 नंबरला आलेला आहे, म्हणून आपण इथे 16ला 3ने मल्टिप्लाय करणार आणि 16ला 3ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 3नेच मल्टिप्लाय करायचं आहे. ह्या दोघांचा आन्सर काय येणार मग 15 4 जा 60 येणार आणि 14 4 जा 48 येणार आणि इथे काय येणार 7 3 जा 21, 16 3 जा 48. आता हे दोन्ही नंबरचा आपण कंपॅरिझन जर केलं तर या ठिकाणी बघा 16/48 अँड 21/48. मग या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की 48 हे दोन्ही नंबर जे आहे डिनॉमिनेटरमधील हे आता सेम झालेले आहेत, म्हणून आपण न्यूमरेटरमधील नंबरमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. आणि या ठिकाणी आणखी एक ऑब्झर्वेशन करायचं आहे, प्लस आहे का मायनस आहे, दोन्हीही काय आहे प्लस आहे, म्हणून आपल्याला हे इझी जाणार आहे. इथे 16 आहे, इथे 21 आहे, कोणता स्मॉलर आहे तर 21 स्मॉलर आहे, म्हणून मी काय देणार इथे असं साईन देणार. म्हणजे काय होणार आहे 16/48 इज ग्रेटर दॅन 21/48. मग आपला ॲक्च्युअली रिअल आन्सर काय लिहायचा आहे, म्हणजे हा जो फ्रॅक्शन आहे हा 15/12 ह्या फ्रॅक्शनचा आन्सर 16/48 आहे, तर आपण ह्या 16/48 मधले जे फ्रॅक्शन आहे तो 15/12 असं लिहू शकतो आणि 21/48 ह्याचं काय होता 7/16, म्हणून इथे आपण 7/16 लिहू शकतो. आणि कोण याच्यामध्ये स्मॉलर होता हा स्मॉलर होता, म्हणून आपण याला असं साईन द्यायचं. ओके, दिस इज अवर फायनल आन्सर. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण एकदा जर का तुम्ही प्रॅक्टिस करत गेले 2-3 वेळा ह्या एकाच एक्झाम्पलला सॉल्व करून बघायचं आहे न बघता, तेव्हा तुम्हाला इझिली सॉल्व होणार आणि लवकरात लवकर समजेल. नेक्स्ट घेऊया आपण 8 नंबर एक्झाम्पल. 8 नंबरचं एक्झाम्पल पण तुम्हाला म्हणजे याच प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे, एकदम इझी आहे. 8 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे आपल्याला -25/8 अँड -9/4. तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला जो डिनॉमिनेटर दिलेला आहे हा वेगळा दिसतो, म्हणजे डिफरंट दिसतो. 8 आणि 4 हा वेगवेगळा डिनॉमिनेटर दिसतोय आपल्याला. मग या ठिकाणी काय करायचं, तुम्ही 2 मेथडने आन्सर सॉल्व करू शकता. फर्स्ट बघा आपण LCM, जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण LCM काढला होता, लोएस्ट कॉमन फॅक्टर काढून पण आपण सॉल्व करू शकतो. तर काय करायचं, इथे टेबल लिहायचा 8चा आणि 4चा. मग 8 1 जा 8 अँड 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे दोघांमध्ये काय आलेला आहे हा 8 कॉमन आलेला आहे, म्हणून इथे टेबल मी स्टॉप केला. मग 8च्या टेबलमध्ये काय कॉमन आलेलं, म्हणजे किती नंबरला आलेला आहे 1 नंबरला, म्हणून आपण ह्याला 1ने मल्टिप्लाय करायचं. फर्स्टली 25/8 इंटू 1 इंटू 1 अँड सेकंड नंबर आपण हे -9/4 याला कितीने मल्टिप्लाय करायचा तर 4 बघायचा आणि 8 जो आहे कॉमन जो आलेला आहे तो किती नंबरला आलेला आहे, या ठिकाणी 2 नंबरला आलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, मग काय करायचं -25 इंटू 1 किती येणार -25, 8 1 जा 8 येणार आणि ह्या ठिकाणी येणार आहे -9 इंटू 2, 9 2 जा 18 आणि इथे मायनस साईन आणि या ठिकाणी 4 2 जा 8 येणार. आता आपल्या हे जे डिनॉमिनेटर आहे हे पूर्णपणे काय झालेले आहे सेम झालेले आहे, म्हणून आपण न्यूमरेटरवरून केअरफुली याचा कंपॅरिझन करू शकतो. म्हणून या ठिकाणी बघायचं -25 आणि -18 कोण स्मॉलर आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपण प्लसमध्ये डिसाईड करत असतो. सपोज आता ह्या ठिकाणी जर मी हे मायनस साईन याचे काढून टाकले तर तुम्ही काय म्हणणार आहे की 25 इज ग्रेटर दॅन 18. मग हे प्लसमध्ये 25 ग्रेटर आहे, पण जर दोन्ही संख्येला मायनस आले तर ह्या उलट होतं की 25 इज लेस दॅन 18 होतो. ठीक आहे, मग आपण इथे घेणार 25 इज लेस दॅन
-18 -25 इज लेस दॅन -18. मग फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं? फायनल आन्सर येणार आहे हा जो फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन 25/8 आणि हा फ्रॅक्शन आपल्याला आलेला आहे -9/4. अशा प्रकारे आपण कंपॅरिझन करू शकतो. ओके. आणि दुसऱ्या प्रकारे जर तुम्हाला करायचं म्हटलं तर तुम्ही काय करायचं आहे, हा डिनॉमिनेटर जो आहे ह्या दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर जो आहे आधीच्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचा आणि आधीच्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा दुसऱ्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचा. ती मेथड पण मी तुम्हाला सांगते. जी मेथड तुम्हाला इझी वाटेल तुम्ही ती मेथड फॉलो करू शकता. दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगून देते. बघा, -25/8 -9/4 अशा ठिकाणी जर तुम्हाला इथे स्मॉलर नंबर जर आले तर ही मेथड यूज करायची आहे तुम्हाला. म्हणजे सेकंड जो फ्रॅक्शन आहे, सेकंड फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे त्या सेकंड फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला फर्स्ट फ्रॅक्शनच्या म्हणजे पूर्ण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. काय आहे इथं 4 म्हणून इथे 4ने मल्टिप्लाय करायचं आणि जो सेकंड फ्रॅक्शन डिनॉमिनेटर आहे तो ह्या जो डिनॉमिनेटर आहे सेकंड फ्रॅक्शन जो आहे तो ह्या आधीच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय केलं आपण इथे डिनॉमिनेटर हे एक्सचेंज केलेले आहे. नंतर याचा आन्सर जर काढला आपण 25 × 4 जर होते 100 -100 अँड 8 × 4 किती होणार आहे, 8 4 जा 32 होणार आहे. आणि या ठिकाणी 9 8 जा 72 -72 आणि इथे किती येणार आहे 32. ओके. या ठिकाणी पण काय झालेलं आहे 32 हे काय आहे फ्रॅक्शन सेम, डिनॉमिनेटर सेम झालेले आहे. मग आपण इथे वरती जर ऑब्झर्वेशन केलं आता आधी सारखंच आपण करणार, मायनस साईन हे काढून टाकणार आहे थोड्या वेळसाठी आणि 100 आणि 72 मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर काय येणार आहे 100 इज ग्रेटर दॅन 72. मग हे प्लस मध्ये केलंय, प्लसचं अपोजिट करायचं आहे आपल्याला मायनस मध्ये, म्हणजे -100 इज लेस दॅन 72. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे -100 इज लेस दॅन -72/32. ओके. आता जर समजा आपल्याला आपलं आन्सर लिहायचं आहे, फायनल आन्सर ह्या प्रकारे येणार. कसं येणार? ह्या प्रकारे. म्हणजे हा जो फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन -25/8 चा आहे म्हणून इथं आपण लिहिणार -25/8 इज लेस दॅन -9/4. कारण की हा फ्रॅक्शन आहे -17/72/32 हा फ्रॅक्शनचा आलेला आहे आन्सर. म्हणून फायनल आन्सर आपलं हे येणार. म्हणजे दोन्ही मेथडनी जर आपण केलं तर आपलं फायनल आन्सर जे आहे ते सेमच येणार आहे. तुम्हाला जी मेथड युजफुल वाटली ती मेथड तुम्ही यूज करू शकता, जी इझी वाटली तुम्ही ते यूज करू शकता. ओके. आय होप तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असणार आहे. नेक्स्ट घेणार आहे आपण 9 नंबर. तर 9 नंबरचं पण आपल्याला सेम ॲज इट इज करायचं आहे. तुम्ही कोणत्याही मेथडने करा, तुम्हाला जी इझी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा 9 नंबर सांगितलंय तुम्हाला 12/15 अँड 3/5. मग एलसीएम काढूया आपण. एलसीएम काय येणार आहे 15चा टेबल आणि 5चा टेबल म्हणायचा आहे जिथपर्यंत दोघांमध्ये सेम नंबर येत नाही तिथपर्यंत. मग 15 1 जा 15, 15 2 जा 13, 15 4 जा 15 3 जा 45 इथपर्यंत आधी लिहून घेते. नंतर 5चा टेबल म्हणायचा आहे 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30. ओके. आता जर मी इथपर्यंत मला टेबल लिहायची आवश्यकता नव्हती. बघा 15 1 जा 15 अँड 5 3 जा 15. इथेच माझा कॉमन लोएस्ट मल्टिपल आलेला आहे. म्हणजे काय आलेलं आहे इथे 15 आलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं, हे फ्रॅक्शन घ्यायचं आहे 12/15. आता ह्या 12/15ला कितीने मल्टिप्लाय करायचं. बघा इथे आपण 15 घेतलाय ना, तर 15च्या टेबलमध्ये बघायचं किती नंबरला आला 1, म्हणून इथे आपल्याला 1ने मल्टिप्लाय करायचं दोन्ही याला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. परत इकडे 3/5 जो आहे, आता हा 5, मग 5च्या टेबलमध्ये बघायचं 15 कोणत्या नंबरला आलेला आहे 1 2 3 नंबरला आलेला आहे, म्हणून दोन्हीही याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. आन्सर काय येणार 12 1 जा 12 अँड 15 1 जा 15 आणि या ठिकाणी येणार आहे 3 3 जा 9, 5 3 जा 15. आता दिसतंय आपल्याला की डिनॉमिनेटर आपले सेम झालेले आहे. मग डिनॉमिनेटर सेम आहे आणि इथे मायनस वगैरे कोणतेही साईन नाही, दोन्ही प्लस आहे, म्हणून आपण न्यूमरेटरवरून म्हणजे 12 वरून आणि 9 वरून कम्पेअर करू शकतो कोणता स्मॉल कोणता ग्रेटर.
तर या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ दिसतं की 12 हा ग्रेटर आहे 9 पेक्षा. मग आपण काय लिहू शकतो, 12 इक्वल टू 12/15 इज ग्रेटर दॅन 9/15. ओके, मग फायनल आन्सर काय लिहायचं आहे आपल्याला, हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. जो हा फ्रॅक्शन आहे आपला, हा फ्रॅक्शन 12/15 आहे आणि 3/5 अशा प्रकारे. ओके, आय होप तुम्हाला आता हे सर्व समजलं असेल. एकदम इझी प्रोसेस आहे, फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे 2-3 वेळा. सॉल्व जर जेव्हा तुम्ही करून बघणार तेव्हा तुम्हाला इझी वाटेल. आता आपण 10 नंबरचं पण ॲज इट इज करणार आहे. 10 नंबरचं पण ॲज इट इज आहे, सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे. -7/11 अँड -3/4. मग या ठिकाणी आपल्याला दिसतो डिनॉमिनेटर हा काय आहे, डिफरंट आहे. म्हणून आपण काय करणार आहे, एलसीएम काढणार आहे. एलसीएम, जेव्हा आपण एलसीएम काढतो तेव्हा आपल्याला काय लक्षात ठेवायचं की दोन्ही टेबलमध्ये सेम नंबर यायला हवा. मग 11चं टेबल म्हणायचं, 11 4 जा 44. ह्या ठिकाणी 44 पर्यंत काढून घेतले. आता 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36 अँड 4 10 जा 40. ह्या ठिकाणी आपण 40 पर्यंत टेबल कंप्लीट केलेलं आहे, पण इथे आपल्याला कुठेही 40 दिसत नाही किंवा 11 या नंबरमध्ये दिसत नाही, 22 पण नाही दिसत, 33 पण नाही आणि 44 पण दिसत नाही. मग जर आपण या 4ला आणखी 4ला आपण 10 पर्यंत आणलेलं आहे, 4ला आपण 11ने मल्टिप्लाय केलं तर 44 येईल. म्हणजे कॉमन लोएस्ट मल्टिपल इथे 44 आलेला आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला -7/11 घेतलं तर 11 ह्या फ्रॅक्शनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 11च्या टेबलमध्ये बघायचं किती नंबरला आलेला आहे, 1 2 3 4, 4 नंबरला आलेला आहे. तर या ठिकाणी 4ने दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. आणि या ठिकाणी घ्यायचं -3/4 आणि इथे 4 आहे ना डिनॉमिनेटर, मग 4च्या टेबलमध्ये बघायचं किती नंबरला आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती नंबरला, 11 नंबरला. म्हणून आपण इथे काय करणार, 11ने मल्टिप्लाय करणार. आता काय करायचं आहे तुम्हाला, -7 × 4 किती होतात, 7 4 जा 28 आणि इथे काय येणार आहे, 11 4 जा 44 आणि इथे येणार आहे -3 × 11 म्हणजे इथे 33 येणार आहे आणि इथे 44 येणार आहे. आता बघा इथे दोन्ही ठिकाणी काय झालेले आहेत, हे जे डिनॉमिनेटर आहे सेम आहेत, म्हणून न्यूमरेटरवरून आपण ऑब्झर्वेशन करायचं. आणि दोन्ही संख्या काय आहे, मायनस आहे. मग आधी प्लसमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर 28 इज स्मॉलर दॅन 33. मग 28 हा काय आहे, स्मॉलर आहे. स्मॉलर आहे तर तुम्ही असा साईन देणार आहे प्लसमध्ये असल्यानंतर. पण आता या ठिकाणी जर मायनसमध्ये असलं तर मायनस जर दोन्ही संख्येला असलं तर ह्या साईनला अपोजिट करायचं. म्हणजेच काय येणार आहे, -28 इज ग्रेटर दॅन -33. मग काय आन्सर येणार आहे तुमचा, फायनल आन्सरमध्ये काय लिहायचं आहे, -28/44 हा फ्रॅक्शन होता, म्हणून इथे लिहायचं -7/11 आणि -33/24 हा फ्रॅक्शन आहे, म्हणून -3/4 आणि साईन येणार आहे तुमचं ह्या प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे आपले हे 10चे 10ही एक्झाम्पल सॉल्व झालेले आहे. आय होप तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल समजले असणार आहे. ज्याही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मी पुन्हा त्याच्यावरती एक व्हिडिओ तयार करणार आहे तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल पूर्णपणे, तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पण खूप उपयोगात पडणार आहे. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब पण नक्की करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.